अजून माझा 1 महिना लग्नाला बाकी आहे. पण आता मला जरा टेन्शन यायला लागलं थोडं-थोडं. पहिले लय भारी वाटत होतं, केव्हा लग्न होईल, केव्हा लग्न होईल. आता थोडं-थोडं टेन्शन यायला लागलं. देवा! आता ती सासू तर चांगली आहे. पण मग पुढं तर तिने रंग दाखवला, मग काय करायचं? तसं मी पण रंग दाखवील हो हां, तसं काही नाही. पण तिने जास्त रंग दाखवला, मग मी काय करायला पाहिजे? आता तुम्ही माझ्या हिशोबाने एक शब्द ऐकत नाही. तिने सांगितलं काम कर, मी म्हणते तूच कर. आणि तिथं तर मला सर्वांचं कामं करावं लागतील. तिथं माझ्या बहिणीचं एखाद्या दिवशी जरी तिने माझे कपडे घातले का थोडंसं माझं नाव घेतलं, तिच्या झिंजऱ्या तोडून तोडून मी तिला हाणते. तिथं जर नंदेने माझा एखादा ड्रेस म्हणा, साडी म्हणा घातली, तर मी तिला काही बोलू शकत नाही. उलटं तिला बोलल, हां घ्या ताई, घ्या ताई. 哎呦我的妈！ तर माझ्या भावाला मार मार मारते. कधी त्याला सुखाचा शब्द देत नाही. तिथं मी त्या दिराला भाऊजी, भाऊजी, भाऊजी. आता एकुलता एक भाव आहे, चांगल्या शब्दाने बोलत नाही. मला लई टेन्शन आलं. तसं मला सर्वांना गुंडाळायची ताकद आहे बुवा. पण मग ते मला इथं गुंडाळून ठेवून देतील, मग काय करायचं? माहेरी टाकून दिलं, मग काय करायचं? सर्वांची चांगली वागली असती तर अजून 2-3 वर्ष लग्न तरी नसतं केलं ना यांनी. आई बाप भाऊ बहिणी सर्व मला कंटाळून गेली. चांगली वागली असती तर 1-2 वर्ष अजून राहिली असती. 哎呦我的妈！